एक सुंदर विधवा तरुणी माझ्या किराणा दुकानातून नियमितपणे किराणा घेऊन जायची. ती दिसायला फारच सुंदर आणि सोज्वळ होती. एकदा तिने माझ्याकडून भरपूर किराणा आणि काही धान्य घेतले होते. ते सगळे सामान तिच्यासाठी एकटीला नेणे जड जात होते, म्हणून मी मदतीसाठी ते धान्य तिच्या घरी पोहोचवायला गेलो. तेव्हा तिच्या घरात ती आणि मी आम्ही दोघेच होतो. ती मला म्हणाली, "थांबा, तुमच्यासाठी चहा ठेवते." थोड्याच वेळात ती चहा घेऊन आली. जेव्हा ती चहा मला द्यायला आली तेव्हा आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या. त्या क्षणी वातावरणात एक वेगळी शांतता आणि भावना पसरली होती. घरात त्यावेळेस कुणीच नव्हते, फक्त ती आणि मी. आणि पुढे जे घडले तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव सुमित आहे. माझे वय 32 वर्षे आहे आणि मी अजून अविवाहित आहे. शिक्षण पूर्ण झाले तरी चांगली नोकरी मिळाली नाही. 2-3 ठिकाणी जॉब मिळाला, पण पगार फारच कमी होता, म्हणून नोकरी सोडून दिली. शेवटी गावाकडे परत येऊन मी एक छोटेसे किराणा दुकान टाकले. सुरुवातीला थोडे अवघड गेले, पण हळूहळू दुकान चालू लागले आणि आता त्यातून चांगले पैसे मिळू लागले आहेत. आयुष्य आता स्थिर झाले आहे असे वाटते, पण मनात एकच गोष्ट सतत खटकते. अजून लग्न झालेले नाही. आईवडिलांचे वय वाढत चालले आहे. ते आता काही काम करत नाहीत आणि त्यांना माझे लग्न लवकर व्हावे असे मनापासून वाटते, पण योग्य मुलगीच मिळत नव्हती. रोजचे दुकानाचे काम, घरातील जबाबदाऱ्या आणि एकटेपणा हे सगळे आता आयुष्याचा भागच बनले होते. एके दिवशी दुपारच्या सुमारास साधारण 3 वाजले असतील, मी दुकानाच्या बाहेर बसलो होतो. त्यावेळी दुकानात फारशी गर्दी नव्हती. मी रस्त्याकडे बघत बसलो होतो. उन्हाचा प्रकाश थोडा मंद झाला होता आणि वाऱ्यात एक हलकी उष्णता होती. तेवढ्यात माझ्या नजरेसमोर एक तरुणी आली. ती माझ्या दुकानाकडे हळूहळू येत होती. मी तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. ती दिसायला इतकी सुंदर होती की माझे लक्ष पूर्णपणे तिच्याकडेच गेले. तिचा गोरा रंग, नाजूक चेहरा, मोठे काळेभोर डोळे आणि ओठांवर हलकीशी स्मित रेषा. ती खरोखरच मोहक होती. ती थेट माझ्या दुकानासमोर आली आणि मला म्हणाली, "मी इथे नवीनच राहायला आली आहे. फक्त आठवडाभर झाला आहे. माझे नाव मयुरी आहे." तिच्या आवाजात एक नम्रता होती. ती पुढे म्हणाली, "मी विधवा आहे. माझा संसार आता संपला आहे. घरची परिस्थिती फार कठीण आहे. मी आता एका श्रीमंत मालकाच्या घरी स्वयंपाकाचे आणि घर सांभाळण्याचे काम करते. मला तुमच्याकडून थोडा उधार बाजार मिळेल का? महिन्याच्या शेवटी पगार झाला की सगळे पैसे देईन." तिचे बोलणे ऐकून मला तिच्याबद्दल एक वेगळी करुणा आणि आदर वाटला. तिच्या चेहऱ्यावरची प्रामाणिकता आणि तळमळ मला जाणवली. मी हळूच म्हणालो, "हो, नक्की मिळेल. सांगा काय हवे आहे?" तिने थोडा विचार केला आणि म्हणाली, "थोडे शेंगदाणे, साखर, चहा पावडर आणि काही धान्य द्या." मी सगळे सामान जमवले. वहीत तिचे नाव मयुरी लिहून घेतले. त्यासोबत काय काय घेतले आणि किती रक्कम झाली हेही नोंदवले. मी तिच्यासमोर पिशवी ठेवली. ती पिशवी घेताना म्हणाली, "धन्यवाद. मी नक्की पैसे देईन. काळजी करू नका." तिच्या ओठांवर पुन्हा ती हलकीशी स्मित रेषा उमटली. नजरेतून एका क्षणासाठी एक शांत भावना गेली. जणू तिच्या मनात खूप वेदना आहेत, पण ती त्या लपवते आहे. ती पाठमोरी झाली आणि निघून गेली. तिच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी बराच वेळ पाहत राहिलो. तिचे केस वाळ्याने हलत होते आणि सूर्यकिरण तिच्या चेहऱ्यावर चमकत होते. त्या क्षणी माझ्या मनात विचार आला, किती सुंदर आहे ही मयुरी, पण तिच्या या सौंदर्यामागे किती दुःख दडले असेल. काय घडले असेल तिच्या आयुष्यात की एवढ्या लवकर ती विधवा झाली? तिच्या आयुष्याची कथा काय असेल? पण त्याच क्षणी दुसरे गिराहिक दुकानात आले आणि माझे भान परत आले. मी लगेच कामाला लागलो, पण मन मात्र पुन्हा पुन्हा मयुरीकडेच जात होते. संध्याकाळपर्यंत दुकानाचे काम संपले. रात्री घरी गेलो. आईवडिलांबरोबर जेवण केले. त्यांनी पुन्हा नेहमीप्रमाणे लग्नाबद्दल बोलणे सुरू केले, पण माझे मन तिथे नव्हतेच. मी फक्त होकार देत त्यांच्या बोलण्यावर शांत राहिलो. थोड्या वेळाने मी वरच्या टेरेसवर झोपायला गेलो. उन्हाळा होता, त्यामुळे बाहेरच झोपण्याची सवय होती. वारा मंद वाहत होता. आकाशात चंद्र चमकत होता आणि त्याच्या भोवती असंख्य चांदण्या. पण माझ्या नजरेसमोर त्या चांदण्यांऐवजी मयुरीचा चेहरा तरळत होता. तिचे ते स्मित, तिच्या डोळ्यातील कोमलता आणि तिच्या आवाजातील करुणा. मी डोळे मिटले आणि मनात विचार आला, कदाचित माझे आयुष्य आता बदलणार आहे. मला अजूनही मयुरी कुठे राहते हे माहीत नव्हते, पण तिच्या त्या पहिल्याच भेटीतील साधेपणावर आणि प्रामाणिकतेवर विश्वास ठेवून मी तिला तो उधारीचा किराणा बाजार दिला होता.
तशी ती एक सभ्य आणि नम्र स्त्री वाटत होती. 2 दिवस गेले असतील. साधारण सकाळचे 8 वाजले होते. दुकान नुकतेच उघडले होते. तेवढ्यात ती पुन्हा आली. आज ती थोडी निवांत दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी शांतता होती, पण डोळ्यात थोडी थकवा जाणवत होता. ती म्हणाली, आज थोडे अजून सामान हवे आहे. मी हसत म्हणालो, हो नक्की, काय काय द्यायचे ते सांगा. तिने पुन्हा काही साहित्य मागितले. तेल, डाळ, साखर आणि थोडे मीठ. मी ते सगळे सामान मोजून दिले आणि वहीत नोंदवले. ती शांतपणे उभी होती. मी म्हणालो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला जे काही हवे असेल उधार घ्या. पण मला एक विचारायचे होते. विचारू का? ती थोडी हसली आणि म्हणाली, हो विचारा ना. मी थोडा संकोचत म्हणालो, तुमच्याकडे पाहून अजिबात वाटत नाही की तुम्ही विधवा आहात. तुम्ही खूप सुंदर आहात आणि अजून खूप तरुण आहात. माझे वाक्य ऐकून ती थोडी गप्प राहिली. मग हलके हसत म्हणाली, माझी कर्मकहाणी फार मोठी आहे. ती बोलू लागली, माझे घरचे आयुष्य खूप गरिबीत गेले. माझ्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती फार वाईट होती. त्यामुळे माझे लग्न त्यांनी लवकर लावून दिले. मी तेव्हा खूप लहान होते. फारसे शिक्षण घेता आले नाही. माझा नवरा एका खाजगी कारखान्यात काम करायचा. चांगला, प्रामाणिक आणि मेहनती माणूस होता. पण एके दिवशी त्या कारखान्यात अपघात झाला आणि त्यात माझा नवरा मरण पावला. कारखानदारांनी सुरुवातीला मदत करीन असे सांगितले, पण नंतर काहीच केले नाही. उलट आमचा फायदा घेतला आणि काही कारण सांगून आम्हाला कोणतीही भरपाई दिली नाही. त्या दिवसानंतर मी एकटी पडले. घर चालवण्यासाठी लहान मोठी कामे करू लागले. मग एका ओळखीच्या नातेवाईकाच्या ओळखीने मी इथे आले आणि एका मालकाच्या घरी घरकाम मिळाले. सध्या तिथेच काम करते. घरातील सगळे सांभाळते. ती बोलत असताना तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती त्यांना लपवण्याचा प्रयत्न करत होती. तिचे ते दुःख ऐकून मला मनापासून वाईट वाटले. मी फार वाईट झाले तुमच्यासोबत, पण तुम्ही खूप धैर्यवान आहात. काही मदत लागली तर नक्की सांगा. अजिबात संकोच करू नका. मी पुढे हात करत म्हणालो, माझे नाव सुमित आहे. ती थोडी लाजली, पण माझ्या हातात हात दिला नाही. फक्त हसत म्हणाली, बरे आहे. भेटून बरे वाटले. मला जाणवले ती थोडी कमी शिकलेली आहे, पण तिच्यात एक प्रामाणिकपणा आहे आणि साधेपणा आहे जो आजकाल क्वचितच दिसतो. तिच्या वागण्यात एक मर्यादा होती, पण त्याच मर्यादेत एक आकर्षणही होते. ती मला म्हणाली, हे तुमचे स्वतःचे दुकान आहे का? मी म्हणालो, हो माझेच आहे. मी पदवीधर आहे, पण अजून लग्न झाले नाही. घरी मी, आई आणि बाबा आम्ही तिघेच राहतो. ती थोडी हसली आणि म्हणाली, छान आहे. मग तुम्ही नक्की सुखी असाल. मी काही बोललो नाही, फक्त हसलो. तिने सामान घेतले आणि म्हणाली, आता मी निघते. मला कामावर जायचे आहे. मी म्हणालो, हो सांभाळून जा. आणि ती गेली. हळूहळू दिवस गेले. मयुरी वारंवार दुकानावर येऊ लागली. प्रत्येक वेळी ती काही ना काही किराणा घेऊन जायची. तिच्या बोलण्यातील सौजन्य आणि साधेपणा माझ्या मनात घर करत होता. साधारण महिन्याभरात तिचे माझ्याकडून 2,500 रुपयांचे उधार झाले होते. महिन्याच्या 2 तारखेला सकाळी ती पुन्हा आली. नेहमीप्रमाणे ती नम्रपणे बोलली, थोडाफार सामान घेतले आणि मग म्हणाली, पहिल्या महिन्याचे किती पैसे झाले आहेत? मी वही काढून दाखवले, 2,500 रुपये. तिने लगेच तिच्या पर्समधून पैसे काढले. एक छोटीशी लाल रंगाची पर्स होती. तिने नोटा मोजल्या आणि माझ्या हातावर ठेवल्या. तिच्या त्या नाजूक हातांचा स्पर्श माझ्या हाताला झाला आणि त्या क्षणी काहीतरी वेगळे जाणवले. तिचा तो स्पर्श मऊ, कोमल आणि हृदयाला भेडणारा होता. मी तिच्याकडे पाहिले आणि तिनेही माझ्याकडे पाहिले. काही क्षण आमचे दोघांचे डोळे एकमेकांना भेडले. न बोलताही खूप काही बोलले गेले. त्या नजरेत काहीतरी शांत पण घोन भावना होती. जणू त्या क्षणी आमच्यात एक अदृश्य बंध तयार झाला होता, ज्याला शब्द नव्हते पण अर्थ होता. मनाचा एक नवा प्रवास सुरू झाल्याची चाहूल देणारा. मी म्हणालो, मयुरी तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला लागेल तेवढा किराणा बाजार घ्या, काही अडचण नाही. पण त्या क्षणी झालेल्या तिच्या हलक्या स्पर्शाने मी पुरताच गोंधळून गेलो. मनात एक वेगळेच आकर्षण निर्माण झाले होते तिच्याबद्दल. माझे कुतूहल वाढत होते. मी सहजपणे विचारले, मयुरी तुमचा पगार किती आहे? ती म्हणाली, 6,000 रुपये. मी थोडे आश्चर्याने म्हणालो, अरे वा, पण एवढ्या थोड्या पगारात भागते का? ती शांतपणे म्हणाली, भागवावेच लागतात ना. गरिबीच्या पुढे पर्यायच नसतो. तिचे उत्तर ऐकून मन सुन्न झाले. तिच्या आवाजातली तगमग मला जाणवली. मी पुन्हा विचारले, तुम्ही अजून तरुण आहात, मग पुन्हा लग्न का करत नाही?
हे ऐकल्यावर ती काही क्षण शांत राहिली, मग मंद आवाजात म्हणाली, माझे घरदार नाही, कोणी जवळचे नाही, माझ्याशी कोण लग्न करेल? आणि जरी कोणी केले तरी आजच्या जगात माणूस कसा निघेल याचा नेम सांगता येत नाही. लोक फक्त आपला फायदा बघतात. ती बोलत असताना तिच्या डोळ्यात एक खोल दुःख दडले होते. त्या दिवशीही तिने भरपूर किराणा आणि थोडे धान्य घेतले. मी ते सगळे पिशवीत भरून दिले. ती पिशव्या उचलायला लागली, पण तिच्या हातात ते ओझे जात नव्हते. मी म्हणालो, मयुरी थांबा, मी मदत करतो, तुमच्या घरापर्यंत घेऊन जातो. ती थोडी संकोचली. नको, मी नेते. पण मी म्हणालो, तुम्ही माझ्या दुकानातून एवढे साहित्य घेत आहात, थोडी मदत करतो यात काय चुकतंय? माणुसकीच्या नात्याने करतो. ती थोडी हसली आणि म्हणाली, ठीक आहे. तिने एक पिशवी घेतली आणि मी दुसरी उचलली. आम्ही दोघे चालत तिच्या घराकडे निघालो. ती आमच्याच गावातील एका अरुंद गल्लीतल्या लहानशा खोलीत राहत होती. घराचे दार उघडून ती आत गेली. मी धान्य आत ठेवले आणि निघू लागलो. तेवढ्यात ती म्हणाली, थांबा, चहा घेऊन जा. मी थोडा हसलो आणि म्हणालो, हो चालेल. खरे सांगायचे तर मला तिच्याशी थोडे बोलायचे होतेच. ती चुलीजवळ गेली आणि चहा बनवायला लागली. त्यावेळी चुलीच्या प्रकाशात तिचे ते सौंदर्य अधिक खुलून दिसत होते. तिच्या कपाळावरून घामाचे थेंब गळत होते आणि त्या मंद उजेडात ती एखाद्या देवतेसारखी वाटत होती. माझे मन तिच्या प्रेमात अखंड बुडाले होते. ती चहा घेऊन आली, कप माझ्यासमोर ठेवला आणि माझ्या बाजूला बसली. ती स्वतः चहा घेत नव्हती, फक्त माझ्याकडे पाहत बसली. मी चहा पीत असताना माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हती. ती कधी माझ्याकडे पाहायची, कधी नजर वळवायची. दोघांमध्ये एक न सांगता येणारे शांत प्रेम फुलत होते. शेवटी मी ठरवले, आता मनातले सांगायचेच. मी म्हणालो, मयुरी, मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. ती थोडी घाबरली. मी मनातील भावना शब्दात ओतत म्हणालो, मयुरी, तुम्ही खूप सुंदर आहात. मी तुम्हाला पहिल्याच दिवशी पाहिले तेव्हापासून माझे मन तुमच्याकडे ओढले गेले. तुमचे बोलणे, वागणे आणि तुमचा साधेपणा मला खूप आवडतो. मला असे वाटते की मी तुमच्यावर प्रेम करू लागलो आहे, खरे प्रेम. तिच्या त्या शब्दांनी माझ्या मनातले सारे अडथळे एका क्षणात कोसळले. मयुरीचे बोलणे होते की माझ्या हृदयाची धडधड वाढली होती हे मला सांगता येणार नाही. तिचे डोळे अजूनही ओलसर होते, पण त्यात भीतीपेक्षा आता हुरूप जास्त दिसत होता. तिचा हात माझ्या हातात होता. तो हात किती कोमल होता, पण त्याचवेळी किती कठोर परिस्थितीतून गेलेला होता. मी तिच्या बोटांना हळूवारपणे थोपटले, जणू तिला सांगत होतो की आता तू एकटी नाहीस. तिच्या चेहऱ्याकडे पाहत असताना मला जाणवले, हा चेहरा फक्त सुंदर नव्हता, तर तो तपस्वी होता. तिच्या कपाळावरच्या आठ्या, तिच्या डोळ्यांखालील गडद वर्तुळं हे सारे तिच्या संघर्षाची गोष्ट सांगत होते. पण तरीही तिच्या ओठांच्या कोपऱ्यातली ती हलकीशी आशा कायम होती. मी हळूच तिच्या गालाला स्पर्श केला. तो गाल गुलाबी झाला, पण तिने डोळे खाली केले नाहीत. ती माझ्याकडे बघत राहिली. तिच्या त्या डोळ्यात मला माझेच प्रतिबिंब दिसत होते. एक असा सुमित जो आजवर फक्त दुकानात बसून किराणा विकत होता, पण आज प्रथमच त्याला आयुष्यात काहीतरी खरेदी करायचे होते. प्रेम, विश्वास आणि एक नवीन सुरुवात. मी तिच्या जवळ गेलो. आता आमच्यात फार अंतर उरले नव्हते. मला तिच्या श्वासाची हलकी ऊब जाणवत होती. तिच्या केसांमधून येणारा साधा निर्मळ अशा शॅम्पूचा सुगंध माझ्या नाकात भरला होता. तो महागड्या इतरासारखा नव्हता, पण त्यात एक वेगळेच आकर्षण होते. मी डोळे बंद केले आणि तो क्षण अनुभवला. मग हळूहळू मी तिच्या चेहऱ्याजवळ गेलो. माझे ओठ तिच्या ओठांवर ठेवण्यापूर्वी मी थांबलो. एकदा दोनदा तिच्या डोळ्यात संमती शोधत राहिलो. तिच्या डोळ्यात भीती होती, पण त्या भीतीपेक्षा जास्त होती ती स्वीकाराची भावना. तिने डोळे मिटले. तिच्या पापण्या थरथर कापत होत्या आणि मग मी तिला चुंबन घेतले. तो क्षण अवर्णनीय होता, जणू संपूर्ण विश्वाने एक सेकंदासाठी श्वास रोखून धरला होता. तिचे ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे मऊ होते. त्या चुंबनात मी तिला माझ्या मनातील सारे सांगितले, की ती फक्त एक सुंदर स्त्री नाही, तर एक मजबूत व्यक्तिमत्व आहे. की ती एकटी नाही, आता मी तिच्यासोबत आहे. की तिच्या भूतकाळ महत्त्वाचा नाही, तर आपला एकत्रित भविष्यकाळ महत्त्वाचा आहे. चुंबन संपले, पण तिच्या ओठांचा मधुर स्पर्श माझ्या ओठांवर रेंगाळत होता. मी हळूच मागे सरकलो. तिने डोळे उघडले. ते डोळे आता ओलसर नव्हते, तर चमकत होते. त्यात एक नवीन चमक होती, पण तरीही ती शांत होती. तिच्या शांततेने मला थोडी भीती वाटली. कदाचित मी घाई केली, कदाचित तिला हे अपमानास्पद वाटले. मी घाबरतच विचारले, मयुरी, काय झाले तुला? मी आवडत नाही का? माझा आवाज थोडा लडखडला होता. तिने माझ्याकडे पाहिले. तिच्या नजरेत प्रेम होते, पण त्या प्रेमापेक्षा जास्त होती ती करुणा भावना. तिने हात पुढे करून माझा हात हातात घेतला. ती म्हणाली,
आवडत नाही असे नाही रे. तिचा आवाज इतका हळूवार होता की तो वाऱ्यात विरघळत होता. पण मी विधवा आहे. तुझे आईवडील काय म्हणतील? तू अजून अविवाहित आहेस. तुझे नातेवाईक, गावातले लोक, तुझ्या दुकानात येणारे गिराहिक सगळे काय म्हणतील? तुझ्या आयुष्यात काळीमा फासला जाईल. मी तुझ्यासाठी अडचणीचे कारण बनू इच्छित नाही. तिचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. ही स्त्री माझ्याबद्दल विचार करत होती, माझ्या भविष्याबद्दल विचार करत होती. तिच्या स्वतःच्या दुःखापेक्षा तिला माझ्या अडचणींची जास्त काळजी होती. मी तिचा हात घट्ट धरला. मी म्हणालो, मयुरी, ऐक माझे. मी 32 वर्षांचा आहे. मी मोठा आहे. मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकतो. मी तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हापासून माझ्या मनात फक्त तूच आहेस. तुझ्यासोबत मला जे वाटते ते आजवर कोणत्याही स्त्रीसोबत वाटले नाही. तू विधवा आहेस हे माझ्यासाठी कमीपणा नाही. उलट तुझ्या संघर्षाने तू माझ्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. समाज काय म्हणेल याची मला पर्वा नाही. मला फक्त तुझी पर्वा आहे. मी आजच आईबाबांशी बोलणार आहे आणि ते नाही म्हणाले तरी मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. कारण माझे मन ठरले आहे. तू माझी आहेस आणि मी तुझा आहे. माझे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यातले पाणी आता ओघळू लागले. पण हे दुःखाचे अश्रू नव्हते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. ती हलकेच हसली. ते हास्य इतके निर्मळ होते जणू एखादे बालक आईकडे पाहून हसते तसे. तिने डोळे पुसले आणि म्हणाली, तुम्ही खूप चांगले आहात, खूप चांगले. एवढेच शब्द, पण त्यात किती अर्थ होता. मग तिने हात पसरले. मी तिच्याकडे गेलो आणि तिने मला जवळ घेतले. तिची मिठी, आहा, त्या मिठीत मी हरवून गेलो. जणू संपूर्ण ब्रह्मांड त्या 2 हातांच्या वर्तुळात सामावले होते. तिचे हात माझ्या पाठीवर होते. तिचे डोके माझ्या खांद्यावर होते. तिचे केस माझ्या गालाला स्पर्श करत होते. मी डोळे मिटून फक्त ती मिठी अनुभवत होतो. त्या मिठीत मला माझ्या आईची मिठी आठवली, पण याहून वेगळी. या मिठीत प्रेम होते, आश्वासन होते, एक नवीन सुरुवात होती. आम्ही दोघे किती वेळ असेच उभे होतो कळाले नाही. वेळ स्थिर झाल्यासारखी वाटत होती. शेवटी तिने हळूच माझ्यापासून अंतर घेतले. तिचे डोळे लाल झाले होते, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान होते. ती म्हणाली, उशीर झाला आहे. तुम्ही आता जा, आईबाबांशी बोला. मी तिच्या कपाळावर हळूवार चुंबन घेतले आणि म्हणालो, उद्या येतो, तोपर्यंत काळजी करू नकोस. मी निघालो. दारातून बाहेर पडलो, पण 2 पावलांनी थांबलो. मागे वळून पाहिले, ती दारात उभी होती. चंद्रप्रकाशात ती अधिकच सुंदर दिसत होती. मी हात हलवला, तिनेही हात हलवला आणि मी तिथून निघालो. पण त्या रात्री मी थेट घरी गेलो नाही. माझे मन अजूनही तिच्यातच होते. मी दुकानाजवळच्या एका मंदिरात गेलो. रात्रीचे 10 वाजले होते. मंदिर बंद होते, पण दाराबाहेरच्या पायऱ्यांवर बसलो. आकाशात चंद्र होता, चांदण्या होत्या आणि माझ्या मनात फक्त मयुरी होती. मी विचार करत होतो, आजपर्यंत मी देवाजवळ काय मागितले होते? चांगला व्यवसाय, पैसा, सुखी आयुष्य. पण आज मला कळले की खरे सुख म्हणजे कोणीतरी आपल्यासाठी दारात उभे राहून हात हलवते. मी डोळे मिटून प्रार्थना केली, देवा, आता मला काही नको, फक्त मयुरी माझी राहू दे. तिला आयुष्यात खूप दुःख मिळाले आहे, आता तिला सुख द्या. तिच्या डोळ्यातले अश्रू कायमचे पुसून टाका. घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. आई आणि बाबा जागे होते. ते माझी वाट पाहत होते. आई म्हणाली, कुठे होतास एवढा वेळ? दुकानास दिवसभर बंद होते का? मी आईजवळ गेलो, तिचा हात हातात घेतला. मग बाबांजवळ गेलो. दोघांना बसवले. मी हात जोडून म्हणालो, बाबा, आई, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. ते एकमेकांकडे पाहू लागले. मी सुरुवात केली. सगळे सांगितले. मयुरीची ओळख, तिचा भूतकाळ, तिचा संघर्ष, तिची आजची परिस्थिती आणि माझे तिच्यावर प्रेम. मी सांगितले, तिला आयुष्यात कोणी नाही, ती एकटी आहे, पण मी तिला एकटे सोडू शकत नाही. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. आई बाबा एकमेकांकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव येत होते. बाबांनी डोळे मिटून विचार केला. मग डोळे उघडले आणि म्हणाले, सुमित, तू मोठा झाला आहेस. तुझ्या निर्णयाचा आम्हाला अभिमान आहे. तू एकटेपणा निवडला नाहीस, तर एका संघर्षशील स्त्रीला साथ द्यायचे ठरवलेस. आम्हाला फक्त तुझे सुख हवे आहे आणि जर त्या मुलीमुळे तुला सुख मिळत असेल तर आम्हाला काही हरकत नाही. आईच्या डोळ्यात पाणी होते, पण ते दुःखाचे नव्हते. ती म्हणाली, बाळ, आईला फक्त एवढेच म्हणायचे की तिला या घरात कधीही विधवा असण्याचे जाणवू देऊ नकोस. तिला आपले कर. मी आईबाबांच्या पाया पडलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी मयुरीकडे गेलो. ती तयार होती. मी तिला घरी घेऊन आलो. आईने फुलांची आरती करून स्वागत केले. बाबांनी आशीर्वाद दिले. मयुरीच्या डोळ्यात अश्रू होते, पण आता ते आनंदाचे अश्रू होते. काही दिवसांतच गावातल्या छोट्याशा मंदिरात आमचे साधेपणाने लग्न झाले. गावात थोडी चर्चा झाली. कुणी तोंडावर बोटे ठेवली, कुणी नाक मुरडली, पण मला त्याची पर्वा नव्हती. मी आणि मयुरी आता एक झालो.
आज 3 वर्षे उलटून गेली आहेत. आमच्या संसारात एक छोटेसे चेहराही आले आहे. मयुरी आता फक्त माझी पत्नी नाही, तर माझी जोडीदार, माझी मैत्रीण, माझी प्रेरणा आहे. तिच्यामुळे माझे दुकान, माझे घर, माझे आयुष्य सगळे अधिक सुंदर झाले आहे. आणि प्रत्येक रात्री जेव्हा ती माझ्या खांद्यावर डोके ठेवून झोपते, तेव्हा मला जाणवते की खरे सुख म्हणजे हेच, एकमेकांच्या साथीत हरवून जाणे, एकमेकांच्या दुःखात साथ देणे आणि एकमेकांच्या प्रेमात सदैव रममाण होणे.